गौरी माल किती येतो? गौरी माल गौरी माल गौरी माल हां. नमस्कारम महाराष्ट्र, दक्षिण दिग्विजयाच्या वाटेवर. राम राम मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आहे बँगलोरमध्ये आणि जिथे शिवाजी महाराजांचं आणि सोबतच त्यांचे भाऊ व्यंकोजी राजे यांचं बालपण जिथं गेलं होतं ती जागा बघायला आपण आज जाणार आहे बँगलोरमध्ये. चला. शिवाजी महाराजांचे दुसरं लग्न कुठं झालं माहिती आहे? बँगलोरपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण बँगलोर वासियांच्या अगदी विस्मृतीत गेलेले. मी जवळच नाश्ता करून मेट्रोने चिकपेटला पोहोचलो. शहाजी महाराज बँगलोरला वास्तव्य करत असताना ज्या महालात राहत होते तोच हा गौरी महाल. हा महाल चिकपेट येथील एका बाजारपेठेत आहे. शहराच्या प्रमुख दरवाजांच्या खुणा आजही आपल्याला इथे दिसतात. शहाजीराजे मालोजीराजे भोसले यांनी 1638 ते 1664 जवळपास 26 वर्षे राज्यकारभार पाहिला. ते जरी आदिलशहाचे सरदार असले तरी त्यांचा बँगलोरच्या किल्ल्यात स्वतंत्र दरबार भरत असे. असा उल्लेख बँगलोर थ्रू द कंट्रीज या पुस्तकात देखील आहे. महाराज साहेब शहाजीराजे व त्यांच्या पत्नी विठाबाई व्यंकोजीराजे समावेत इथेच राहत असत. गौरी महालमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे थोरले बंधू संभाजीराजे यांच्या बालपणीची काही वर्षे गेली असा उल्लेख कर्नाटक स्टेट गॅझेटियरमध्ये आढळतात. शिवाजी महाराज यांचे पहिले लग्न पुण्याच्या लाल महालात मुधोजी निंबाळकर यांची कन्या सईबाई यांच्यासोबत 16 मे 1940ला पार पडले. शहाजीराजे मोहिमेवर असल्या कारणाने ते उपस्थित राहू शकले नाहीत. शहाजीराजे यांनी जिजाऊ माँसाहेब व शिवरायांना बँगलोरला बोलावणे धाडले. थोरले बंधू संभाजीराजे यांच्यासोबत झाले. शहाजीराजांची पायाशी नतमस्तक होऊन काही काळ त्यांनी इथेच घालवला. शिवाजी महाराज व सईबाई यांच्या लग्नाला शहाजीराजांना उपस्थित राहता आले नाही म्हणून मोहिते घराण्यातील सोयराबाई यांच्याशी सौख्य साधून शिवाजी महाराजांचे दुसरे लग्न याच वाड्यात पार पडले. शिवाजी महाराजांचे लग्न याच वाड्यात झाले याचे पुरावे सुप्रसिद्ध इतिहासकार जादूनाथ सरकार यांची शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकात दिली आहे. जवळच सदाशिवनगर एक ठिकाण आहे जिथे अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातात घोड्याचा लगाम व दुसऱ्या हातात तलवार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावरील तेज पाहता क्षणी मराठमोळ्या व्यक्तीच्या अंगी स्फुरण चढावे असे आहे. महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर लांब असलेल्या बँगलोर शहरामध्ये मराठ्यांचा ज्वलंत इतिहास आजही आपल्या पराक्रमाची साक्ष देतो.